नमस्ते. मी सांगितलंच तुम्हाला की जसं मी हर्बल स्किन केअर, हेअर केअर प्रॉडक्ट्स तयार करते आणि खरं सांगायचं तर माझा हा इंटरेस्ट नव्हता किंवा माझा हा व्यवसाय पण नव्हता. मी बेसिकली लॉयर आहे, पण अनावधानाने या क्षेत्रात आले. माझी मुलीनी हॉबी म्हणून सुरू केलं आणि सुरुवातीला तर मलाही होतं की अरे घरी साबण करायचे, कोण वापरणार आहे साबण? बाहेर बाजारात किती सुंदर साबण असतात, केवढे ब्रँड्स आहेत आणि आपलं कोण वापरणार? पण ती जरा हट्टाने मागे लागून, मुली जरा असतातच हट्टी, आईच्या मागे लागून. तर हट्टाने शिकली आणि जेव्हा बघितलं मी हे साबण, तर अरे म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे मला आधी वाटलं होतं की हे मी तरी वापरेल की नाही, आपण तरी घरी वापरू की नाही. पण जेव्हा बघितलं की अरे याच्यामध्ये तुम्ही नीम पावडर टाकू शकता, तुम्ही कॉफी टाकू शकता. अरे धिस इज युनिक यार. म्हटलं चला मस्त आपण काहीतरी बघू शकतो. आणि मग थोडी ती सवय लागली की वेगवेगळं वाचायची, वेगवेगळी माहिती काढायची, की हां, म्हणजे त्वचेसाठी याचा उपयोग होतो. कारण आपल्याला हळद, बेसन, दही एवढंच माहिती होतं. पण बाकी कळालं की अरे कॉफी असते, कॉफीमुळे टॅनिंग कमी होतं. मग नीम पावडर पण टाकतात. तर असं करता-करता मग कोरोना आला. कोरोनामध्ये सगळ्यांना माहीतच आहे की सॅनिटायझर्स, हँड सॅनिटायझर्स आले आणि त्या दरम्यान वैद्य पाटणकरांचा एक लेखही योगायोगाने माझ्या वाचनात आला, ज्याच्यात त्यांनी नॅचरल क्रिस्टल्स हे लोकांना म्हणजे फॉरेनमध्ये किती त्याचं अट्रॅक्शन आहे ह्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आणि त्याची महती काय आहे ते सांगितलं होतं. तो लेख वाचताना लक्षात आलं की अरे ही तर तुरटी. माझे बाबा दाढी झाल्यावर ते आफ्टर शेव्ह म्हणून वापरायचे आणि ॲस्ट्रिंजंट म्हणून आम्ही आपलं केसरकुत्या कमी होण्यासाठी वगैरे. म्हटलं हे वापरून बघूयात. तर आणि त्यावेळी मी फक्त सॅनिटायझरला पर्याय हा विचार केला होता. कारण अल्कोहोलमुळे बऱ्याच जणांचं हे होत होतं, सॅनिटायझर लोकं कंटिन्यू वापरायचं आणि हात सोलत होते. पण म्हटलं की चला आपण तुरटी वापरून बघू. कडुलिंबाची पावडर, तुरटी, तुळस पावडर असं सगळं हे करून तो साबण तयार केला. वापरला, छान वाटला. काही माझ्या क्लायंट्सना दिला. तर म्हणजे माझा थोडासा त्यावेळी अभ्यासाला सुरुवात होती. पण सांगायला आवडेल की म्हणजे क्लायंट्सकडनं मला वेगवेगळे त्याचे रिझल्ट्स कळायला लागले. एकीने सांगितलं की माझे रॅशेस कमी होणार आहे माहिती होतं, की कडुलिंबाची पावडर आहे, तुरटी आहे, तर पिंपल्स, रॅशेस ह्याच्यावर डेफिनेटली फायदा होणार. पण नंतर कळालं की त्याने घामाची दुर्गंधी कमी होते आहे, त्याने पिगमेंटेशन कमी होतं आहे. आणि सक्सेस स्टोरीज 2 आहेत त्या दरम्यानच्या, की एक जण आहे, नाव सांगायला आवडेल तिला, अर्थात मी सांगेल मोहनाला नंतर. चिंटूचे जे प्रभाकर वाडेकर आहेत, त्यांची मुलगी मोहना, तिला खूप दिवसांपासून तिच्या स्किनला रॅशेस आणि याचा त्रास होत होता. बऱ्याच तिने उपाय पण केले होते, पण तिला या साबणाने खूप फरक पडला आणि तिचा तो आवडता साबण झाला होता. तसेच आमचे एक मित्र होते, त्यांचा मुलगा ऋषी महाजन, तर त्यालासुद्धा पावसाळा आला किंवा त्या दरम्यान असं थोडंसं सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे फंगल इन्फेक्शन आहे, या सगळ्या गोष्टी त्यालासुद्धा ह्या साबणाचा खूप सुंदर उपयोग झाला. तर ते लक्षात आलं हळूहळू की अरे हा तर मल्टीपर्पज बहुगुणी साबण आहे आणि वेगवेगळ्या बऱ्याच याच्यावर तो उपयोग येतोय. थोडासा ड्रायनेस जास्त वाढतो, मग त्याला काय करता येईल त्याच्यावरही विचार केला आणि त्याच्यावरसुद्धा म्हणजे ज्यांना खूप ड्रायनेस आहे किंवा ज्यांना हिवाळ्यातही वापरायचं आहे, पण तुरटीचे गुणधर्म ठेवायचे आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक सिक्रेट टाकून साबण तयार केलं आहे. नक्की ट्राय करा.